बघत रहा APN न्यूज, सत्य आणि सकारात्मक. एवढं खरं माहिती ह्या मोबाईल साहेब म्हणजे ॲडव्होकेट अशोक राठोड येत्या 67 दिवसापासून त्यांचं उपोषण चालू होतं. त्यांच्या उपोषण करण्याच्या मागे समाजाची जे काही मागण्या होत्या त्या मागण्या मिळाव्या, पूर्ण कराव्या यासाठी उपोषण चालू होतं. त्याच्यासाठी आज आम्ही मंत्री महोदय, पालकमंत्री साहेबांना आज विनंती केली की आमचे जे बंधू आहे त्यांची तब्येत थोडी खालावलेली आहे. ॲक्च्युली त्यांना डेंग्यू असेल असं वाटते, कारण ताप कंटिन्यू आहे. म्हणून आज आम्ही पालकमंत्री साहेबांना विनंती करून आज उपोषण सोडत आहे आणि सर्वांना, समाजाला व पत्रकार बंधूंना मी सांगू इच्छितो हा उपोषणात सुटलेला आहे आणि पालकमंत्री साहेबांचा मी खूप खूप धन्यवाद करतो. शिवालाल महाराज की जय. बंजारा समाजातर्फे अशोक राठोड गेल्या 67 दिवसापासून उपोषणाला बसले होते. त्यांच्या अत्यंत रास्त मागण्या आहेत. इतर समाजाप्रमाणे या समाजालाही सवलती द्याव्या. हा समाज एवढा मागासलेला आहे की याला खऱ्या अर्थानं उन्नतीकडे जाण्याचा मार्ग आता ब्रेक झाला. म्हणून त्यांचा हा पाठपुरावा गेला नाही, तिसऱ्या वेळा ते उपोषण करतात. आणि याच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांकडे एक मागे बैठकही झाली होती नोव्हेंबरमध्ये. परंतु त्याच्यानंतर त्या मागण्याचा पुन्हा पाठपुरावा ज्याला म्हणता येईल किंवा त्या बैठकीप्रमाणे काहीच घडलं नसल्यामुळं आज ते उपोषणाला बसलं. निश्चित येत्या मंगळवारी मी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. इतर सर्व मंत्री असतील त्यांनाही बरोबर घेणार आहे आणि मुख्यमंत्र्यांकडे एक सविस्तर बैठक लावून यावर कायमस्वरूपी तोडगा कसा काढता येईल त्यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन असं आश्वासन मी त्यांना आता आज राठोडांना दिलं आणि माझ्या त्या विनंतीला मान देऊन त्यांनी आजचं हे उपोषण सोडलेलं. शिरसाट साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. APN न्यूज, सत्य आणि सकारात्मक.